माननीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत उपस्थित आहेत। तसेच आपले सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमच्या नागपूरच्या जनतेचे आणि अतिशय लाडके मंत्री माननीय नितीनजी गडकरी, आमच्या सर्व संचालक मंडळ, आज उपस्थित सर्व तरुण भारत परिवारावर आणि तरुण भारतावर प्रेम करणारे बंधू भगिनींनो, तरुण भारताला 100 वर्ष पूर्ण झाली। या निमित्ताने आज आपण इथे सगळे एकत्र जमलो आहोत। 1926 मध्ये साप्ताहिकाच्या स्वरूपात तरुण भारताची सुरुवात झाली। 1943 मध्ये जन्माष्टमीच्या मुहूर्तावरती नरकेसरी स्मारक ट्रस्ट स्थापन करण्यात आला आणि त्यानंतर तरुण भारत हा सुरू झाला। 1948 मध्ये महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर त्यावेळेस तरुण भारताचं कार्यालय महालमध्ये होतं। त्यावेळेस कार्यालय, मुद्रणालय हे सगळं जाळण्यात आलं। भाऊसाहेब माडखोलकरांच्या घरावर पण हल्ला झाला। तो एक काळ असा होता की जेव्हा 17 दिवस तरुण भारत बंद राहिला। त्याच्यानंतर 1949 मध्ये परमपूज्य बाळासाहेब देवरस यांच्या पुढाकाराने श्री नरकेसरी प्रकाशन लिमिटेड या कंपनीची स्थापना करण्यात आली आणि त्याचे प्रथम अध्यक्ष परमपूज्य बाळासाहेब देवरस होते आणि त्यांनी तरुण भारताचं संचालन सुरू केलं। तरुण भारताच्या प्रवासामध्ये नरकेसरी प्रकाशनाचं योगदान खूप मोठं आहे। त्यालाही आता 75 वर्ष पूर्ण झाली आहेत। पण तरुण भारत किंवा कोणतंही वृत्तपत्र याचं संचालन हा एक मोठा विषय आहे। पण वृत्तपत्र जे ओळखलं जातं ते त्याच्या संपादकामुळे ओळखलं जातं। तरुण भारतामध्ये सुरुवातीला सर्वांना परिचित असलेलं या क्षेत्रातलं मोठं नाव भाऊसाहेब माडखोलकर हे त्याचे प्रमुख पहिले संपादक होते। त्यानंतर पाची करकरे, मग बाबूराव वैद्य, मामासाहेब घुमरे, लक्ष्मणराव जोशी, वामनराव तेलंग, सुधीरजी पाठक, महेश म्हात्रे, मग पुन्हा सुधीरजी पाठक आणि गजानन निमदेव आणि सध्याचे आमचे संपादक शैलेश पांडे, अशी ही संपादकांची एक मोठी परंपरा तरुण भारताला लाभलेली आहे। तरुण भारत जो ओळखला जातो तो या संपादकांच्या अग्रलेखामुळे। तरुण भारत जे वाचलं जातं जास्त, हे जास्त त्यांच्या अग्रलेखा करता आणि लेखन करता। आणि या सर्व संपादकांनी प्रत्येकानेच आपापल्या कार्याचा ठसा आणि तरुण भारतामध्ये उमटवला। या शताब्दीच्या प्रवासाकडे पाहताना तरुण भारतात नरकेसरी प्रकाशनाचे आत्तापर्यंतचे सर्व अध्यक्ष आणि प्रबंध संचालक यांच्या योगदानाचा उल्लेख करणं आवश्यक आहे। सर्वप्रथम पुरुषोत्तम गोळे, रामचंद्र मनोहर, भैयासाहेब दाणे, परमपूज्य बाळासाहेब देवरस, प्रभाकरराव टालाटुले, महादेव गोडबोले, बाबूरावजी वैद्य, भैयासाहेब मुंडले, विनायकराव फाटक, उदय भास्कर नायर, अरुण लखानी आणि विद्यमान अध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विलासजी डांगरे या सर्वांनी नरकेसरी प्रकाशनाचा अपत्यवत सांभाळ केला आणि संस्थेच्या विकासासाठी योगदान दिलं। अध्यक्ष एवढंच महत्त्वाचं कार्य प्रबंध संचालकांचंही आहे। त्याच्यामध्ये सर्वश्री पुरुषोत्तम खांडवेकर, अनंतराव भिडे, माधव वैद्य, गोपाळराव आठवले, लक्ष्मणराव जोशी, रामभाऊ तुपकरी, राम हरकरे, अनिल पत्की, विश्वास पाठक, सुनील कुईकर हे सर्व आमचे माजी प्रबंध संचालक, त्यांच्याप्रती संस्था कृतज्ञ आहे। नरकेसरी प्रकाशन संस्थेचा प्रबंध संचालक म्हणून मी देखील एक दशकभर काम केलं। सध्या देखील या संस्थेला सेवा देत असल्याचा मला सार्थ अभिमान आहे। आज तरुण भारताची शताब्दी पूर्ती आहे। त्याला जोडून आलेला योग असा आहे की सध्याचे आमचे प्रबंध संचालक धनंजय बापट यांच्या कारकिर्दीला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहेत। अजून एक वैशिष्ट्य असं आहे की 2016 पासून संचालक मंडळ आणि पूर्ण प्रबंध संचालक आणि ही जी आमची चमू आहे ही कुठेही बदल न होता गेले 10 वर्ष सतत तरुण भारताचा कारभार पाहते आहे। आणि त्याचाच परिणाम एक असा आहे की आमचे जे प्रबंध संचालक आहेत यांनी एक गोष्ट सिद्ध करून दाखवली, वृत्तपत्र हे तोट्यामध्येच चालतं असा एक जो जनरल समज आहे तो पूर्णपणे खोटा ठरवत आपला वृत्तपत्र सुद्धा व्यावसायिक दृष्टीने सुद्धा चालवता येतं।
स्वतःची जी काही तत्त्व आहेत ती न सोडता आणि वृत्तपत्र नफ्यामध्ये चालवता येतं हे आमच्या धनंजय बापट यांनी सिद्ध करून दाखवलं. आणि तरुण भारत आज नफ्यामध्ये चालतो आहे. नवीन नवीन झेप घेण्याकरता तरुण भारत सज्ज आहे. आणि या शताब्दी वर्षामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शताब्दी वर्ष आहे. योगायोगाने तरुण भारताचंही शताब्दी वर्ष आहे. आणि नागपूरमध्ये आता सुस्थितीत आल्यानंतर खूप वर्षांपासून पुण्यामधल्या वाचकांची जी आवश्यकता होती आणि त्यांची मागणी होती की तरुण भारत पुण्याहून पुन्हा सुरू करा. जुने जे लोक आहेत त्यांना कल्पना आहे की पुण्याहून तरुण भारत पूर्वी निघत असेल, पण गेले जवळजवळ 30, 40, 35 वर्षापासून तरुण भारत बंद पडलं, ते काही पुन्हा सुरू होऊ शकलं नाही. म्हणजे मी सुद्धा प्रबंध संचालक असताना 2004-05 मध्ये प्रयत्न केला होता. माननीय प्रमोदजी महाजनांनी पण प्रयत्न केला होता, पण त्या सगळ्या प्रयत्नांना काही यश आलं नाही. पण आमच्या जे सध्याचे प्रबंध संचालकांची चमू आणि आमचा कर्मचारी वर्ग यांच्या सगळ्यांच्या उत्साहाने आणि मेहनतीने मला सांगायला आनंद वाटतो की 5 मार्चपासून तरुण भारताची पुणे आवृत्ती सुरू झालेली आहे. या पुणे आवृत्तीचं दैनंदिन प्रकाशन आता आजच्या दिवशीपासून सुरू होत आहे. नागपूरहून